पुढचं उदाहरण आहे क्रेमरच्या पद्धतीने खालील समीकरण सोडवा। प्रश्न काय आहे 5x अधिक 3y बरोबर -11। दुसरं समीकरण काय दिलं आहे 2x अधिक 4y बरोबर -10। हां मग याला जर का सॉल्व करायचं असेल तर सुरुवातीला काय करायचं दोन्ही समीकरण एकाखाली एक मांडून घ्यायचे। बघा मग सुरुवातीला दोन्ही समीकरण एकाखाली एक मांडून घ्यायचे। 5x अधिक 3y बरोबर -11 हे झालं समीकरण 1। हां आणि दुसरं समीकरण काय आहे 2x अधिक 4y बरोबर -10 हे झालं समीकरण नंबर 2। हे दोन्ही समीकरण एकाखाली एक लिहिल्यानंतर क्रेमरच्या पद्धतीने जर का आपल्याला उदाहरण सॉल्व करायचं असेल तर काय करायचं एक पद्धत लक्षात ठेवायची। नेहमी एक पद्धत लक्षात ठेवायची सोपी आहे। डी ची किंमत काढावी लागेल, dx ची किंमत काढावी लागेल आणि dy ची किंमत काढावी लागेल आपल्याला। मग डी ची किंमत काढण्यासाठी 12 लक्षात ठेवा, dx ची किंमत काढण्यासाठी 32 लक्षात ठेवा आणि dy ची किंमत काढण्यासाठी 12, 32, 13 हे काय आहे आता हे समजून घ्या। 12, 32, 13 पहिली रो। हे झालं पहिली रो, ही दुसरी आणि ही तिसरी। मग लक्षात कसं ठेवायचं ही पहिली, ही दुसरी आणि ही तिसरी। मग बघा कसं लिहायचं डी ची किंमत जर काढायची असेल तर काय करायचं डी इज इक्वल टू पहिला कॉलम आणि दुसरा कॉलम घ्यायचा। मग पहिल्या कॉलमात काय आहे 5 आणि 2, दुसऱ्या कॉलममध्ये काय आहे 3 आणि 4। मग निश्चय एकाची किंमत काढायची। मग बघा क्रॉस मल्टिप्लाय करायचं 5 आणि 4 यांना गुणाकार करायचा बरोबर 5 गुणाकारात 4 वजा लिहायचा। यांना सुद्धा मल्टिप्लाय करायचं 3 गुणाकारात 2, 3 गुणाकारात 2, 5 चोक 20 वजा 3 दुने 6 बरोबर 20 मधून 6 जर का वजा झाले तर किती राहतात 14। मग डी ची किंमत किती आली आपल्याकडे डी ची किंमत किती आली 14। समजलं इथपर्यंत। नंतर पुढे आपल्याला dx ची किंमत काढायची। मग dx इज इक्वल टू dx मध्ये काय करणार तिसरा कॉलम आणि दुसरा कॉलम घ्यायचा आहे आपल्याला। तिसरा कॉलम तिसरा काय आहे -11 आणि -10। नंतर दुसरा कॉलम काय आहे 3 आणि 4, 3 आणि 4 यांना आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचे। -11 गुणाकारात 4 -11 गुणाकारात 4 इथं वजा साईन 3 गुणाकारात -10 -10 गुणाकारात 3 मग इथं गुणाकार करायचा 11 गुणाकारात 4 11 चौक 44 इथं वजा चिन्ह वजा वजा अधिक होतील 10 10 त्रिक 30 मग इथं बघा मायनस साईन आहे प्लस साईन आहे प्लस मायनस असेल तर मायनस होतो म्हणजे 44 मधून जर का 30 वजा झाले तर किती उरतात 14 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं। मोठी संख्या 44 म्हणून आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं। पुढे कोणाची किंमत काढायची आपल्याला dy ची किंमत काढायची। dy ची किंमत जर का काढायची असेल तर काय घेणार dy ची किंमत घेण्यासाठी पहिली रो आणि तिसरी रो, पहिली रो आणि तिसरी रो। पहिल्या रो मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला 5 आणि 2, 5 आणि 2। तिसऱ्या रो मध्ये काय दिलेलं आहे -11 आणि -10। ठीक आहे मग बघा आता मल्टिप्लाय करायचं आहे क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे। 5 गुणाकारात -10 5 गुणाकारात -10 5 गुणाकारात -10 इथं वजा साईन
वजा 11 गुणाकारात 2, वजा 11 गुणाकारात 2. यांना मल्टिप्लाय करायचं आता. 5 गुणाकारात वजा 10, वजा 50. 10 5 50, वजा साईन, वजा वजा झालं अधिक, 11 दुने 22. मग 50मधून एक साईन प्लस असेल आणि एक मायनस असेल तर काय करणार, मायनस करावं लागेल. 50मधून जर का 22 वजा झाले तर किती उरतात, 50मधून जर 22 वजा झाले तर 28. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, वजा साईन द्यायला विसरायचं नाही. आपल्याकडे किमती आल्या आता बघा. डीची किंमत आली, डीची किंमत किती आली 14. dx ची किंमत आली, किती आली dx ची किंमत आपल्याकडे वजा 14, वजा 14. आणि dy ची किंमत आली आपल्याकडे वजा 28. मग बघा d ची किंमत आली, dx ची किंमत आली, dy ची किंमत आली. आता आपण x आणि y च्या किमती काढू शकतो. मग बघा x ची किंमत जर काढायची असेल तर dx, x ची किंमत जर काढायची असेल तर x बरोबर dx अपॉन d, आणि y ची किंमत जर काढायची असेल तर dy अपॉन d. मग बघा dx किती आपल्याला वजा 14, वजा 14 भागाकारात d किती आहे 14. मग 14 एक 14, 14 एक 14, मायनस 1, वजा 1 उत्तर येणार याचं. नंतर y ची किंमत जर काढायची असेल तर काय करायचं, dy किती दिलेलं आहे आपल्याला वजा 28 भागाकारात d किती आहे 14. मग 14 एक 14, 14 दुने 28, वजा 2, y ची किंमत किती आली वजा 2. मग x इज इक्वल टू -1 अँड y इज इक्वल टू -2. ह्या झाल्या आपल्या किमती. ठीक आहे, थँक्यू. तुम्हाला जर का असेच गणिताचे व्हिडिओ नवनवीन पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.